श्री स्वामी समर्थ. चला आज आपण भेंडी बनवणार आहे. तर हो का, इथं लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची काढून घेतलेली आहे आणि त्यात चव्यानुसार मीठ टाकलेलं आहे. इथं भेंडी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे. बघा हो का, अशी कापणीसारखी कापून घेतलेली आहे. आणि हो का, इथं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तर चला आता आपण भेंडी भाजून घेऊया. हो का, इथं कढई ठेवलेली आहे. तर आता आपण भेंडी टाकून घेऊया. सगळी भेंडी अशी टाकून घेऊया आणि गवळी गवळी अशी भाजून घेऊया. बघा आपली अशी कशी चांगली अशी गवळी गवळी भाजलेली आहे. आता आपण हिला काढून घेऊया. कशी भाजली चांगली म्हणजे चवीला चांगली लागते. आता इथं भाजून घेतलेली आहे. आता काढून घेऊया. आता आपण 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता ही या मिरची, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट आपण तळायला टाकूया. आता आपण ह्याला तळायला टाकलेले आहे. आता ह्याला चांगले तळून घेऊया. मग आपली अशी मिरची चांगली खरपूस भाजलेली आहे. म्हणजे भेंडीला पण चांगली चव येते. भेंडी टाकून घेऊया आता आणि एकजीव करून मस्त अशी एकजीव करून घेतलेले आहे. आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया आणि आता हलवून घेऊया आणि हिला 10 मिनटं झाकून ठेवूया. आपण 10 मिनटं झाकून ठेवलेली होती. बघा आपली भेंडी हो का अशी झालेली आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली माझी भेंडी तर तुम्ही मला कमेंट करा.